नमस्कार, ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आर्थिक घडामोडी भाग 5 घेऊन येत आहोत। यापूर्वीच आपण 4 आर्थिक घडामोडीचे भाग अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवर। त्यासोबतच आपण राजकीय घडामोडी पूर्ण एका वर्षाचा करंट अफेअर कव्हर केलेला आहे। तुम्हाला जर आमची सिरीज आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा, आमच्या व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। आपण सुरुवात करूयात आर्थिक घडामोडी भाग 5। याचे बेरोजगारी आकडे, याला आपण इंग्लिशमध्ये जे आकडे प्रसिद्ध करतो त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पिरियोडिक लेबर फोर्स सर्वे। पिरियोडिक लेबर फोर्स सर्वे असं आपण त्याला म्हणतो। ते बेरोजगारीचे आकडे NSOने प्रसिद्ध केलेले आहेत। याच्यावर थेट राज्यसेवा पूर्वला प्रश्न आला होता एकदम रिसेंटली। प्रश्न असा होता की शहरी बेरोजगारी वाढलेली आहे का, आणि त्यात त्यांनी आधी व्याख्या विचारली होती आणि मग शहरी बेरोजगारी वाढली होती का याच्यावर त्यांनी नंबर्समध्ये विचारलेले प्रश्न होता। तर याला मराठीत आपण म्हणतो नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण। आता बघा दोन कन्सेप्ट आहेत, एक आहे बेरोजगारी दर, दुसरा आहे श्रमशक्ती। बेरोजगारी दर जो असतो ना तो एकूण लोकसंख्येचा काढला जात नाही। एकूण लोकसंख्येचा जर बेरोजगारी दर काढला तर तो खूप जास्त येईल, त्यामुळे काही गोष्टी त्यातनं वगळल्या जातात। तर काय वगळलं जातं, तर श्रमशक्तीपैकी किती लोकांना रोजगार मिळाला नाही तो दर म्हणजे बेरोजगारी दर। पण नेमकं श्रमशक्ती म्हणजे काय, तर श्रमशक्ती म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 15 ते 64 वयोगटातील काम करण्यास सक्षम आणि त्याची क्षमता असणारी लोक। म्हणजे बघा 15 ते 64 वयोगट पाहिजे, तो काम करण्यास सक्षम असली पाहिजे, त्याची क्षमता असली पाहिजे। इच्छा वगैरेची गोष्ट इकडे लागू होत नाही। मग सक्षम आणि क्षमतामध्ये ते कोणाला बाहेर काढणार, सगळ्यात पहिले ते काढणार दिव्यांगांना बाहेर काढणार, त्याच्यानंतर ते काढणार विद्यार्थ्यांना बाहेर। अशा काही लोकांना ते बाहेर काढणार। का काढणार, कारण की काही लोकांमध्ये क्षमता नाहीये, ते काम करू शकत नाही, आणि काही लोक सक्षम नाहीये। आणि जे विद्यार्थी आहेत ते अजून त्या फेज मध्येच आहेत। 15 वर्षाचा मुलगा म्हणजे 10वीतला मुलगा, 15-16 वर्षाचा मुलगा, तिथून आपण बेरोजगारी दर काढायला घेतो। आणि 15च्या मागचे आणि 64च्या पुढचे यांना आपण म्हणतो डिपेंडिंग पॉप्युलेशन। डिपेंडिंग पॉप्युलेशन म्हणजे अवलंबून असलेली लोकसंख्या। ठीक आहे, तर श्रमशक्तीच्या किती टक्के लोकांना रोजगार मिळाला नाही त्याच्यावरनं बेरोजगारी दर ठरतो। त्यामुळे तुम्हाला साधा एक प्रश्न विचारू शकतात की बेरोजगारीचा दर म्हणजे एकूण लोकसंख्यापैकी किती लोकांना रोजगार मिळाला नाही तो म्हणजे दर। तर हे वाक्य चुकीचे ठरेल, म्हणजे आता शिकले की श्रमशक्तीपैकी किती लोकांना रोजगार मिळाला नाही तो म्हणजे बेरोजगारी दर। आणि श्रमशक्ती म्हणजे काय, 15 ते 64 वयोगटातले सक्षम आणि क्षमता असणारी लोक म्हणजे श्रमशक्ती। आता हे जे आकडे आहेत हे खूप महत्वाचे आहेत। बघा पिरियोडिक लेबर फोर्स सर्वे मध्ये 5 प्रकारचे आकडे येतात। बघा इथं आपण ऑफिशियली ही लोकसत्ताची बातमी आहे, देशात बेरोजगारीचा निच्चांक दर 3.1%। इथूनच मी सगळे आकडे उचललेले आहेत, तर तुम्हाला ही न्यूज महत्वाची आहे। तर बघा पिरियोडिक लेबर फोर्स सर्वे, एकूण बेरोजगारी दर 2021 मध्ये होता 4.2, 2022 मध्ये होता 3.6 आणि 23 मध्ये आहे 3.1। आणि हीच हेडलाईन होती की 2023 मध्ये आपला बेरोजगारीचा दर हा 3.1 झालेला आहे। त्यानंतर एकूण पुरुष बेरोजगारी दर 4.5, 3.7, 3.2 म्हणजे घटत आहे। एकूण स्त्री घटत आहे 3.4, 3.3, 3.0। आणि एकूण शहरी बेरोजगारी दर सुद्धा घटत आहे 6.5, 5.7 आणि 5.2। एकूण ग्रामीण बेरोजगारी सुद्धा घटत आहे 3.3, 2.8 आणि 2.4। मग तुम्हाला हे कसं लक्षात ठेवायचं हे तुमच्यावर आहे, परंतु तुम्हाला एक नंबर सांगतो जो कंपल्सरी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे 2023चा 3.1। त्यानंतर इथं पण ग्रामीण शहरी, त्याच्यानंतर स्त्री पुरुष यांचे 2023चे नंबर लक्षात ठेवा। त्याच्यासोबत हा जो कल आहे तो घटता कल आहे हे पण लक्षात ठेवा। आणि ही लोकसत्ताची बातमी, देशात बेरोजगारीचा निच्चांक दर 3.1%। NSSOचा अहवाल 3 वर्षात सर्वात कमी प्रमाण कोरोना काळात झाली होती बेरोजगारीमध्ये वाढ।
आणि इथं सगळं लिहिलेलं आहे बघा. वर्ष 2023 मध्ये 15 वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या लोकांमध्ये बेरोजगारीचा दर घटून 3.1 झालेला आहे आणि हा बेरोजगारी 3 वर्षात निच्चांक ठरलेली आहे. त्याच्यामुळे पहिलाच जो आपला मुद्दा आहे तो एकदम हॉट टॉपिक घेतलाय, ज्याच्यावर सरळ प्रश्न येऊ शकतो. पुढचं, SBI, HDFC आणि ICICI बँक यांना DSIB म्हणजे काय? डोमेस्टिकली सिस्टमॅटिक इम्पॉर्टंट बँक. बघा, डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक हा जो दर्जा भेटलाय तो कोणाला भेटलाय? 3 बँकांना, SBI, HDFC आणि ICICI बँक. आता बघा इथं सुरुवात करूयात. रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 2023 मध्ये SBI, HDFC आणि ICICI बँकेला डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँकचा दर्जा दिलेला आहे. मग DSIB म्हणजे काय? तर RBI नुसार काही बँका त्यांचा आकार, क्रॉस ज्युरिडिक्शनल ॲक्टिव्हिटीज, जटिलता, अपरिहार्यता आणि परस्पर संबंध यामुळे प्रणालीगत महत्त्वपूर्ण बनतात. म्हणजे ह्यांचा आकार इतका मोठा झालाय की ती पूर्ण प्रणाली जी आहे, बँकेची एक प्रणाली आहे, त्या बँकेच्या प्रणालीच्या तुलनेत या तिघाच्या बँक आहेत यांचा आकार इतका प्रचंड मोठा वाढलाय की ते खूप महत्त्वाच्या बनलेल्या आहेत. आणि अशी बँक जर अपयशी ठरली तर बँकिंग प्रणाली आणि एकूणच अर्थव्यवस्थेवर विपरीत म्हणजे निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. म्हणून या बँकांना टू बिग टू फेल म्हणतात. टू बिग टू फेल म्हणजे काय? इतक्या मोठ्या आहेत की त्या जर फेल झाल्या तर पूर्ण एका अर्थव्यवस्थेला किंवा पूर्ण बँकिंग प्रणालीला त्या फेल करू शकतात, म्हणजे बाद करू शकतात. आणि त्याच्यामुळे SBI, HDFC बँक आणि ICICI बँकला तो दर्जा भेटलेला आहे की बाबा तुमचं जे मॅनेजमेंट आहे ते एकदम व्यवस्थित झालं पाहिजे, कारण की इथून पुढे तुम्ही DSIB झालेले आहात. आणि त्याच्यामुळे SBI, HDFC आणि ICICI बँक आपल्यासाठी महत्त्वाची ठरते. पुढची न्यूज आहे HDFC बँकेची. HDFC बँक आणि HDFC लिमिटेड यांचं विलिनीकरण झालेलं आहे. म्हणजे आता ही विलिनीकरण नंतर खाजगी क्षेत्रातली सर्वात मोठी बँक म्हणजे HDFC बँक झालेली. बघा झालंय काय? HDFC लिमिटेड ही भारतातली सर्वात मोठी गृहनिर्माण वित्त पुरवठा संस्था आहे. गृहनिर्माण वित्त पुरवठा म्हणजे काय? की जे घर वगैरे बांधायचे असतात तेव्हा मोठ्या मोठ्या बिल्डर्सला त्या कॉन्ट्रॅक्ट जे घेतात त्यांना पैसे पुरवण्याचं काम कोण करतं? HDFC लिमिटेड करतं. आणि ती HDFC लिमिटेड देशातली सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातली जी बँक आहे HDFC बँक त्यात विलीन झालेली आहे. म्हणजे आता इथून पुढे HDFC लिमिटेड आणि HDFC बँक हे एकत्रपणे काम करणार. हे कधी विलीन झाले? 1 जुलै 2023ला. यापूर्वी काय झालं होतं? HDFC इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ही एक वेगळी ब्रांच होती आणि HDFC होल्डिंग लिमिटेड या दोघं पण विलिनीकरण झाले आणि HDFC लिमिटेड नावाची कंपनी बनवली. म्हणजे पहिले HDFC इन्व्हेस्टमेंट आणि HDFC होल्डिंग हे दोघं एकत्र आले, त्यांनी HDFC लिमिटेड बनवली. आता हीच HDFC लिमिटेड HDFC बँकेत मर्ज झालेली आहे आणि HDFC बँक अशी मोठी अवाढव्य बँक तयार झालेली आहे. आणि 2023 पर्यंत HDFC बँक जर आपण बघितलं तर एकूण बाजार भांडवल 14.74 लाख कोटी आहे. मालमत्तेनुसार देशातली खाजगी क्षेत्रातली सर्वात मोठी बँक आहे. त्याच्यानुसार बाजार भांडवलनुसार देशातली सर्वात मोठी बँक आहे. SBIच्या पण पुढे आहे. बाजार भांडवलनुसार जगातली 5वी सर्वात मोठी बँक आहे. आता काही पुस्तकात 4थी दिले, काही पुस्तकात 5वी दिले, पुस्तकात इन द सेन्स काही वेबसाईटवर. तर काय याचं मग कारण काय? तर हा जो डाटा आहे तो काळानुसार अपडेट होत राहतो. आता मी आत्ता व्हिडिओ बनवतोय, आता सध्या 5वी असेल, पण जेव्हा तुमचा पेपर जवळ येईल तेव्हा ती 4थी पण होऊ शकते. जसं जसं त्यांचे शेअर्स व्हॅल्यू वाढत जातात तसं तसं त्यांची ते बँकेचं जे भांडवल आहे ते वाढतं आणि त्याच्यामुळे त्याचं रँक कमी किंवा जास्त होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा हे वाचताय किंवा तुम्ही जेव्हा हे बघताय तर तुमचा जो लेटेस्ट डाटा असेल तो तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे. बाजार भांडवलानुसार देशातील 3री सर्वात मोठी कंपनी आहे. बघा आता हे मर्ज झाल्यामुळे HDFC 2 कामं करणार. एक HDFCची ब्रांच बँक म्हणून काम करणार आणि एक HDFCची बँक कंपनी म्हणून काम करणार. बँक म्हणून तर ती भारतातली 1 नंबरची बँक झालेली आहे आणि कंपनी म्हणून ती भारतातली 3 नंबरची कंपनी झाली. त्याचा वर कोण आहे? फक्त रिलायन्स आणि TCS, टाटा कम्युनिकेशन सर्व्हिस आणि रिलायन्स डिजिटल हे फक्त त्याच्यावर आहे. बाकी HDFC आता 3ऱ्या नंबरची कंपनी बनली आहे. लीड्स खूप इम्पॉर्टंट.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने लॉजिस्टिक इज अक्रॉस डिफरंट स्टेट म्हणजे लीड्सचा अहवालची 5वी आवृत्ती प्रसिद्ध केलेली आहे. बघा ह्याच्या नावातच आहे बघा की जे आपले लॉजिस्टिक्स आहेत, लॉजिस्टिक्स म्हणजे आपला जो माल आहे किंवा आपण त्याला कसं म्हणणार की जे आपलं जो माल आहे, कच्चा माल किंवा जो पक्का माल आहे तो ट्रान्सफर कसा करायचा, इज अक्रॉस डिफरंट स्टेट. अक्रॉस म्हणजे पलीकडे, तर विविध राज्यांमध्ये ते किती इझिली आपण ट्रान्सफर करू शकतो आपल्या मालाला, त्याच्यावर ही इंडेक्स बनवण्यात आलेली आहे. कोणी बनवलेली आहे? DPIIT उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाकडनं 2018 मध्ये जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्सच्या धर्तीवर आपल्या भारतासाठी लीड्स इंडेक्स बनवण्यात आलेली आहे. जागतिक बँकेचं जे होतं लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स त्याच्यानुसार भारत 139 देशामध्ये 38व्या क्रमांकावर आहे. खूप चांगली रँक आहे. ही 2023ची लेटेस्ट रँक आहे. तर 139 देशामध्ये भारतात लॉजिस्टिक जे आपण इकडून तिकडून करतो की आपले जे रस्ते वाहतूक आहे, रेल्वे वाहतूक आहे, ज्यातनं आपण माल सप्लाय करतो, त्यात आपण जगात 38व्या क्रमांकावर आहोत. तर लीड्स या 3 निकषाच्या आधारावर राज्याची कामगिरी पाहते. पहिला निकष काय? लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर. बघा आपण भरपूर इन्फ्रास्ट्रक्चरवर सध्या पैसे गुंतवतोय आणि त्याच्यासाठी तुम्ही बुलेट ट्रेन ऐकली असेल. बुलेट ट्रेन तर इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग म्हणजे ती माल वाहतूक नाही, ती लोकांना ट्रान्सफर करायचं काम करते. परंतु इतर बऱ्याच गोष्टी आहेत जसं की डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर म्हणजे काय, अशा ट्रेनच्या रूट बनवायचे जे फक्त माल वाहतुकीसाठी असतील. मग तुम्ही वाढवण बंदराचं नाव ऐकलं असेल, जे भारतातलं सगळ्यात मोठं बंदर बनत आहे. त्याच्यानंतर तुम्ही असे अनेक प्रकल्प ऐकले असतील. अजून एखादं उदाहरण द्यायचं झालं तर मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे, त्याच्यानंतर बरेच असे एक्सप्रेस हायवे बनत आहे भारताच्या विविध भागात. का? याचं मागं कारण असं आहे की आपल्याला असं इन्फ्रास्ट्रक्चर बनवायचं आहे की भारतातल्या एखाद्या दुर्गम भागात मिळणारं खनिज सुद्धा आपल्या समुद्र किनाऱ्यापर्यंत आपण सहज आणू शकू. पुढे लॉजिस्टिक सेवा, याच्यासाठी बरेच ॲप वगैरे तयार करत आहोत आपण. आणि ऑपरेटिंग आणि नियामक वातावरण. असं नको व्हायला की आपण एखादा कंपनी टाकतोय त्याला 50 लायसन लागत आहे, मग तो कंपनी टाकायच्या आधीच कंटाळून भारत सोडून निघून जाईल. मग अशी काहीतरी गोष्टी करायच्या की कमीत कमी वेळेत त्याला कंपनीचं लायसन भेटावं, परंतु ते भेटताना त्याच्यावर तितकंच कंट्रोल राहायला पाहिजे. मग दोन्ही गोष्टी मॅनेज करायच्या आणि म्हणजे असं एक वातावरण तयार करायचं की एखादा व्यक्ती बिझनेस करायला आलाय तर त्याला ते बरं वाटलं पाहिजे. नाही तर तो आपल्या रेट टॅपिझममध्ये म्हणजे नोकरशाही त्याला खूप त्रास देतात, ते होऊ नये आणि तो भारत सोडून बिझनेस दुसरीकडे नेऊ नये. हे बघा लीड्स हा कच्चा माल, याचं ते इथपर्यंत त्यांनी कसं केलं, मग पुढे ते ट्रेनमध्ये जाणार, कारमध्ये जाणार, मग ते मालच्या डब्यात जाणार, पुढे ते ट्रेनमध्ये जाणार आणि पुढे जहाजमध्ये जगभरात जाणार. आता यांची रँकिंग केले. राज्य व केंद्रशासित प्रदेशाचं मूल्यमापन अचीवर्स म्हणजे यांनी काय अचीव करून टाकले की जेवढं बाबा गरजेचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे माल वाहतुकीसाठी तेवढं यांनी अचीव करून टाकले. नेक्स्ट इज फास्ट मुव्हर्स, हे त्यांच्या मागेच आहेत, हे अचीव करण्याच्या रस्त्यावर आहेत. आणि एस्पायर्स म्हणजे ह्यांना इच्छा आहे अचीव करायची, परंतु ते तिथपर्यंत पोहोचलेले नाही आहेत. मग याच्यात 4 कॅटेगरी करण्यात आल्या. एक कोस्टल, लँडलॉक, नॉर्थ ईस्ट आणि युनियन टेरिटरी. हा तुम्हाला असा पूर्ण चार्ट PIBच्या वेबसाईटवर भेटून जाईल, भारत सरकारचं ऑफिशियल आहे. तर अचिव्हर्समध्ये कोण आहे? आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू. फास्ट मुव्हर्समध्ये कोण आहे? केरळ आणि महाराष्ट्र. हे आपण कसल्या राज्यांबद्दल बोलतोय? समुद्र तटीय राज्यांबद्दल बोलत आहोत. आणि एस्पायर्समध्ये कोण आहे? गोवा, ओडिसा आणि वेस्ट बेंगॉल. मग तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे यातलं? तर सगळ्यात पहिले मेन लक्षात ठेवायचं आहे समुद्र तटीय राज्य. याच्यामध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू. आणि आपला महाराष्ट्र कुठे आहे तेवढं फक्त लक्षात ठेवा. बाकी खूप छोटे छोटे नाव आहेत, याचे स्क्रीनशॉट काढा आणि तुम्हाला लक्षात कशा प्रकारे ठेवायचे तुमच्यानुसार ठेवा. नेक्स्ट, पहिले सार्वभौम हरित रोखे सोवेरेन ग्रीन बॉन्ड हे विक्रीसाठी काढलेले आहेत. बघा, देशातील पहिले सार्वभौम हरित रोखे जानेवारी 2023 मध्ये आपल्या विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत. हे रोखे वाढीव प्रीमियम दराने आणण्याचा केंद्र सरकारने ठरवले असून वाढीव दराला ग्रीनियम असे म्हणतात. वाढीव दर म्हणजे काय? तर बघा, मी सरकारला पैशाची गरज आहे तर सरकार काय करणार? बॉन्ड विकायला काढणार. बॉन्ड म्हणजे एक पेपर असेल, त्यात सरकार काय म्हणणार तुम्हाला की तुम्ही हा आज बॉन्ड 1000 रुपयात घ्या
आम्ही जेव्हा तुमच्याकडनं रिपर्चेस करू तेव्हा तुम्हाला 1200 रुपये देऊ. म्हणजे मला काय झालं, बसल्या बसल्या 200 रुपयाचा फायदा झाला. मग असे जे बॉन्ड असतात ते आपण घ्यायचे आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंट आपल्याला त्याच्याऐवजी 1200 रुपये देतं. असं एक उदाहरण सांगतो. आता हे हरित बॉन्ड काय करतात, तर गव्हर्नमेंट बॉन्ड काढताना फक्त त्याला नाव देतं हे ग्रीन बॉन्ड आहेत किंवा हरित बॉन्ड आहेत. मग याचा वापर कसा करणार, तर गव्हर्नमेंट हे मार्केटमध्ये जेव्हा टाकते त्याच्या मार्फत जी लोक खरेदी करतात आणि गव्हर्नमेंटपर्यंत पैसा जातो, त्याचा वापर गव्हर्नमेंट हरित ऊर्जेसाठी करणार आहे. कशासाठी करणार आहे, हरित ऊर्जा. म्हणजे आपल्या पृथ्वीला कमीत कमी नुकसान होईल आणि आपल्या पृथ्वीला जास्तीत जास्त फायदा होईल असे जे ऊर्जेचे जे स्रोत आहेत त्याच्यावर कार्य करण्यासाठी या हरित बॉन्डचा वापर केला जातो. हे सार्वभौम हरित रोख्याच्या विक्रीतून एकूण 40 अब्ज रुपयाचा निधी उभारण्याचा सरकारचा प्लॅन आहे. 40 अब्ज रुपये, डॉलर नाहीये, 40 अब्ज रुपये म्हणजे 40 बिलियन रुपीज. त्यानंतर पुढे त्यातून पर्यावरणा अनुकूल प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये घोषित केल्यानुसार केंद्र सरकार आपल्या एकूण बाजारातील कर्जाचा भाग म्हणून हरित पायाभूत सुविधांसाठी संसाधने उभारण्यासाठी सार्वभौम ग्रीन बॉन्ड जारी करणार आहे. आता अजून येतात बघा पुढे, सोव्हरेन ग्रीन बॉन्ड पुनर्खरेदी व्यवहारासाठी म्हणजे रेपोसाठी पात्र असतील आणि हे बॉन्ड SLR उद्देशासाठी सुद्धा पात्र गुंतवणूक ठरतील. आता रेपो म्हणजे काय, बँक ज्या दराने कर्ज घेतं कोणाकडून, RBI कडनं, त्याला RBI जो रेट लावते त्याला रेपो म्हणतात. मग हे बॉन्ड सुद्धा आपण तसे रेपोच्या रेट प्रमाणे घेऊ शकतो. आणि SLR म्हणजे काय काय असतं, काही वेळेस बँकांना एकूण लोन द्यायची जी रक्कम असते किंवा बँकेचे एकूण जे भांडवल असतं त्यापैकी काही रक्कम स्वतःकडे किंवा बॉन्डमध्ये साठवून ठेवायची असते. का, कारण की तुम्ही सगळेच जर पैसे लोनमध्ये देऊन टाकले तर सगळी लोक जर आपले पैसे परत घ्यायला बँकेकडे आले तर मग बँकेंना त्यांना काहीतरी द्यायला असायला हवं. त्यामुळे बँक काय करते, काही पैसे हे CRR आणि काही पैसे हे SLRच्या रूपात स्वतःजवळ ठेवत असते. CRRच्या रूपात ते रिझर्व्ह बँककडे ठेवते आणि SLRच्या रूपात स्वतःकडे ठेवते. मग SLRच्या रूपात जेव्हा स्वतःकडे ठेवते तेव्हा तो फक्त पैसा पडून राहतो. मग अशा वेळेस बँक काय करते, ते बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करते. मग बॉन्ड घेऊन ठेवते आणि ते स्वतःकडे ठेवतात. तर हे जे ग्रीन बॉन्ड आहेत ते SLR म्हणून सुद्धा वापरता येऊ शकतात. पुढे हे रोखे दुय्यम बाजारात व्यापारासाठी देखील पात्र असतील. म्हणजे एक तर मी खरेदी केले हे झालं प्रायमरी आणि त्याच्यानंतर मी दुसरं कोणाला तरी विकले ते झालं सेकंडरी. म्हणजे सेकंडरी मार्केटमध्ये सुद्धा त्याचा वापर होऊ शकतो. म्हणजेच काय, दुय्यम बाजारात सुद्धा व्यापारासाठी हे उपलब्ध असतील. तर ही न्यूज आपली पूर्ण कव्हर झालेली आहे. पुढे जागतिक व्यापार सांख्यिकी पुनरावलोकन, वर्ल्ड बँक आहे, त्याच्यानुसारच युनायटेड नेशनची अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. तर जागतिक व्यापार सांख्यिकी पुनरावलोकन 2023 याला इंग्लिशमध्ये म्हणतो वर्ल्ड ट्रेड स्टॅटिस्टिकल रिव्ह्यू अहवाल प्रकाशित केलेला आहे. पुढे अहवालानुसार जागतिक वस्तू व्यापारात अग्रगण्य निर्यातदारांमध्ये भारत 18व्या क्रमांकावर होता, तर आयात करण्यामध्ये भारत 9व्या क्रमांकावर होता. म्हणजे रिपोर्ट काय आहे, WTOची जी रिपोर्ट आहे ती जगातनं कुठल्या देशाने किती आयात केलं आणि कुठल्या देशाने किती निर्यात केलं याचं रिपोर्ट म्हणजे हे. तर सगळ्यात जास्त निर्यातदार देश याच्यामध्ये साहजिक चीन, कारण की चीनला पूर्ण जगाचा इंडस्ट्रियल हब म्हणतात. सगळ्या गोष्टी जवळपास चीनमधनं मॅन्युफॅक्चरिंग होऊनच निघतात. त्यानंतर 2 नंबरला अमेरिका, 3 नंबरला जर्मनी. जर्मनी एवढं का, कारण की कारमुळे. जर्मनी जगातल्या बेस्ट ब्रँडच्या कार आहेत, जसं तुम्ही ऑडी आणि BMW ऐकलं असेल. आणि एक्सपोर्ट करण्यामध्ये भारत 18 नंबरला आहे. पहिले 3 आयातदार देशमध्ये अमेरिका, त्यांची लोकसंख्या जास्त आहे, त्यांना जास्त गोष्टी लागतात. त्यानंतर चीन 10.6%. आता चीन एवढं निर्यात करतो, मग त्या निर्यातीसाठी त्याला काही प्रमाणात रॉ मटेरियल लागतं, त्याच्यामुळे तो एवढा आयात करतो. आणि जर्मनी रॉ मटेरियलसाठी. नंतर भारत 9व्या नंबरला आहे. बघा, भारत निर्यात कमी करत आहे परंतु आयात जास्त करत आहे. का, याच्या मागं कारण आहे पेट्रोल. याच्या मागं काय कारण आहे, पेट्रोल. त्यामुळे आपण आपल्याला पेट्रोल खूप गरजेचं आहे म्हणून आपण जास्त आयात करतो. आणि आपल्याकडे अशी काही विशेष गोष्ट नाहीये की आपण ती निर्यात करू शकतो, त्यामुळे आपला आयात जास्त आहे आणि निर्यात कमी आहे. चीनचं बघा, चीनचं आयात कमी आहे आणि चीनचं निर्यात जास्त आहे. त्याच्यामुळे चीनचं जे बॅलन्स ऑफ पेमेंट आहे ते नेहमी पॉझिटिव्ह असतं.
आणि भारताचं जे बॅलन्स ऑफ पेमेंट आहे ते निगेटिव्ह किंवा 0 असतं. ठीक आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. जगातील पहिले भारत स्टेज 6 इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स इंधन वाहन. आता बघ काय, टोयोटो किर्लोस्कर मोटरने विकसित केलेले इनोवा हायक्रॉस, नीट नाव लक्षात ठेवा, इनोवा हायक्रॉस या जगातील पहिल्या भारत स्टेज 6 इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स इंधन वाहनाच्या प्रोटोटाईपचं अनावरण झालेलं आहे. आता काय बेसिकली बघा, हे एक असं इंधन आहे जे भारत स्टेज 6 या पॅरामीटरवर लागू होत आहे. या वाहनामध्ये 85% इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर चालण्याची क्षमता आहे आणि यामध्ये ते इलेक्ट्रॉनिक जे काय असेल ते, पण 85% काय इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर चालायची याच्यात क्षमता आहे. आता आपण सगळ्यात पहिले बघून घेऊया BS6 मानदंड काय. भारत स्टेज 6 किंवा BS6 मानदंड हे मोटार वाहनामधनं वायू प्रदूषकाच्या उत्पादनाचे नियम करण्यासाठी भारत सरकारने स्थापन केलेलं एक उत्सर्जन मानक आहे. म्हणजे काय रे, की तुमच्या गाडीतनं किती उत्सर्जन झालं पाहिजे, कोणाचं, सल्फर डायऑक्साईडचं, नायट्रोजन डायऑक्साईडचं, कार्बन डायऑक्साईडचं किती उत्सर्जन झालं पाहिजे याच्यावर त्यांनी BS ठरवले. तर BS 1, 2, 3, 4 पर्यंत होते. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट 6 घेतलं, 5 घेतलेलं नाहीये कारण की आपल्याकडे जर जास्त उत्सर्जन होतं. मग डायरेक्ट आपण BS6 कडे जम केलेलं आहे. हे जे मानकं होते ते युरोपियन युनियनचे जे उत्सर्जन मानक होते त्याच्यावर आधारित होते. तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ या मानकाची अंमलबजावणी करते. CPCB म्हणतो त्याला आपण. सध्या भारतात नव्याने विकल्या जाणाऱ्या आणि नोंदणीकृत प्रत्येक वाहनाला उत्सर्जन नियमासाठी BS6 आवृत्तीचीच गाडी घ्यावी लागते. आणि इथेनॉल ब्लेंडिंग म्हणजे काय, इथेनॉल हे यीस्ट किंवा पेट्रोकेमिकल पद्धतीद्वारे साखरेच्या किण्वनाला तयार केलेले एक महत्त्वाचे जैव इंधन आहे. आता साधं सांगतो बघा, जे आपल्याकडे जो चोथा असतो कोणाचा, ऊसाचा किंवा इतर काही अशा गोष्टी असतात ज्याच्यापासून आपण इथेनॉल बनवतो. इथेनॉल म्हणजे काय, इथिलीन अल्कोहोल, त्याला आपण म्हणतो, त्याचा फॉर्म्युला आहे C2H5OH. हे काय काम करतं, जसं आपलं पेट्रोल असतं तशा प्रमाणे हे इथेनॉल काम करतं. याचं उद्दिष्ट बघा काय, तेलची आयात कमी करणे, उत्सर्जन रोखणे, ऊर्जा स्वयंपूर्णता, शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल, पर्यावरण सुधारणा इत्यादी. शेतकऱ्यांचे उत्पन्न का डबल, कारण की बऱ्याच अशा शेतीतल्या गोष्टी आहेत ज्याच्यापासून इथेनॉल बनवता येतं. भारतात इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देण्यासाठीचे इतर उपक्रम, राष्ट्रीय जैव इंधन धोरण 2018, E100 पायलट प्रोजेक्ट, प्रधानमंत्री जीवन योजना आणि वापरलेल्या स्वयंपाकाच्या तेलाचा पुनर्वापर, रिपर्चेस युज्ड कुकिंग ऑइल, रुको हा पण एक हे होता. आता बघा भारत स्टेजमध्ये काय होतं, डिझेल कारमधून 68% पोल्युशन कमी होणार आहे. त्याच्यानंतर हेवी ड्युटी व्हेकलवरनं 82% पोल्युशन कमी होणार आहे. कसलं, नायट्रस ऑक्साईडचं, NOx लिहिले बघा आता. आणि जे पर्टिक्युलेट मॅटर आहे PM त्याचं 87% आणि हेवी ड्युटी व्हेकलमधनं 67% कमी होणार आहे. बघा इथं BS3, BS4, BS6 याची तुलना केलेली आहे की नायट्रस ऑक्साईड आणि पर्टिक्युलेट मॅटरमध्ये किती कमी होणार आहे. 500 होतं इकडं, इथं 80 आणि 5 असणार आहे. पुढे भारतातली 6वी लघुसिंचन गणना. लघुसिंचन योजना म्हणजे काय, सगळ्यात पहिले ते समजून घ्या की हा एक अशा प्रकारचा सिंचन प्रकल्प आहे जो 2000 हेक्टर पर्यंत लागवडी योग्य एरियांना पाणी जे वापरतो त्याला आपण म्हणायचं लघुसिंचन योजना. मग ही कितवी योजना आहे, तर 6वी योजना आहे आणि 2017-18 साठी योजना आहे. परंतु याचा डाटा कधी आलाय, 2023 मध्ये. म्हणजे बेस इयर काय पकडला होता, 2017-18 आणि त्याच्यानुसार आपण 2023 मध्ये डाटा प्रसिद्ध केलेला आहे. मग यापूर्वी कधी आल्यात, 86, 87, 93, 94, 2001, 2006, 7, 13, 14 आणि आता 6वी. 13, 14 नंतर आता आलेली आहे, त्याच्यामुळे प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त वाढते. लघुसिंचन योजनेमध्ये आघाडीचे राज्य, पहिलं उत्तर प्रदेश, दुसरं महाराष्ट्र. नीट लक्षात ठेवा, आपण 2 नंबरला आहोत. पुढे खोदलेल्या विहिरी, पृष्ठभाग प्रवाह, पृष्ठभाग उपसा या योजनांमध्ये महाराष्ट्र हे टॉपला आहे. त्यानंतर उथळ कूपनलिका, मध्यम कूपनलिका आणि खोल नलिका विहिरीमध्ये
उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि पंजाब ही आघाडीची राज्य आहेत आणि पृष्ठजल योजनांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, ओडिसा, झारखंडचा वाटा सर्वाधिक आहे. कूपनलिका म्हणजे बोरिंग आणि विहिरी वेगळ्या असतात. पुढे MSME क्षेत्रासाठी लीन योजना. बघा MSME मंत्रालय जे आहे भारतातलं म्हणजे काय, भारतातलं सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्रालय हे जे आहे यांनी काय केलंय, जागतिक स्पर्धात्मकतेसाठी एक रोडमॅप प्रदान करण्याच्या उद्देशाने ही लीन योजना आणलेली आहे. मग लीन योजनेचा मेन उद्देश काय की उत्पादकाची मानसिकता बदलून त्यांना जागतिक दर्जाच्या उत्पादकांमध्ये रूपांतरित करण्यासाठी गुणवत्ता, उत्पादकता, कार्यप्रदर्शन, क्षमता या सगळ्या गोष्टी सुधारण्यासाठी ही लीन योजना आणलेली आहे. यामध्ये काय बघा, लीन मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे एक उत्पादन प्रक्रिया आहे जी उत्पादकता वाढवण्याच्या विचारसरणीवर आधारित आहे. मेन फोकस काय, उत्पादकता वाढविणे आणि त्याच वेळी उत्पादन ऑपरेशनमध्ये अपव्यय कमी करणे. म्हणजे जे काय म्हणतो आपण त्याला हे डेप्रिशिएशन असतं, म्हणजे ते घसारा जो असतो तो कमी करायचा आणि जास्तीत जास्त उत्पादनता वाढवायची. त्याचसोबत लीन मॅन्युफॅक्चरिंगमुळे उत्पादकता कालावधी आणि खर्च कमी होऊन उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. त्याच्यासाठी मग आपण लीन योजना आणलेली आहे. आता लीन प्रवासाद्वारे आपले जे भारताचे MSME आहेत त्याचं अपव्यय मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो, तसेच उत्पादन वाढवू शकतो, त्याचं गुणवत्ता वाढवू शकतो, सुरक्षितपणे काम करू शकतो, बाजारपेठेचा विस्तार करू शकतो आणि सगळं करून हे स्पर्धात्मक बनून आपण स्वतः याचा फायदा करून घेऊ शकतो. आता बघा याचं की बेनिफिट ऑफ लीन मॅन्युफॅक्चरिंग. सगळ्यात पहिले रिड्यूस वेस्ट, म्हणजे जे अशा गोष्टी होत्या ज्या आपण वाया घालवत होतो ते आपण कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. बिल्ड कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड लॉयल्टी, आपण ग्राहकांना संतुष्ट करत आहोत. त्याच्यानंतर बूस्ट बिझनेस प्रॉफिटेबिलिटी, म्हणजे आपलं नफा वाढवत आहोत. त्यानंतर सपोर्ट ग्लोबल ग्रोथ, जगाला पुढे नेण्यासाठी आपण कुठेतरी हातभार लावत आहोत. स्पीड ऑर्डर टर्न अराउंड, त्यानंतर आपले ऑर्डर वाढतील. त्यानंतर स्ट्रीमलाईन रिसोर्स डेव्हलपमेंट, म्हणजे थोडेसे रिसोर्स आहेत पण त्याचा योग्य ठिकाणी वापर करण्यासाठी ही योजना आणलेली आहे. पुढे जी स्फूर्ती योजना आहे, स्फूर्ती काय, स्कीम ऑफ फंड फॉर रिजनरेशन ऑफ ट्रॅडिशनल इंडस्ट्रीज. स्फूर्ती, जे स्फूर्तीचे क्लस्टर्स आहेत, क्लस्टर म्हणजे एक असा ग्रुप असतो, त्या क्लस्टरचा भाग असलेल्या महिला SC आणि ST च्या मालकीच्या आणि ईशान्य प्रदेशात असलेल्या MSME साठी 5% अतिरिक्त योगदान या योजनेमार्फत देणार आहोत. पुढचा मुद्दा आहे 2023-24 मधले सर्व GI टॅग. GI टॅग म्हणजे काय की समजा एखादी अशी गोष्ट जी त्या भागापुरती मर्यादित आहे आणि त्या भागाचं ते अस्तित्व टिकून राहण्यासाठी त्याला GI टॅग दिला जातो. समजा आता कोल्हापूर आहे, कोल्हापूरमध्ये असं फेमस काय, कोल्हापुरी चपला. तर त्या चपला जर पुण्यात पण बनायला लागल्या तर मग कोल्हापूरच्या त्या चपलांना एवढं महत्त्व राहणार नाही. म्हणून आपण काय केलंय, कोल्हापूरच्या चपलांना GI टॅग दिला. याचा अर्थ काय की त्या कोल्हापूरच्या चपला फक्त त्या कोल्हापूरच्या एवढ्या एरियातच भेटणार आणि त्याच्या पलीकडे जर कोणी बनवून असं क्लेम करत असेल की मी कोल्हापुरी चप्पल बनवले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. 2 प्रकारचे कायदे आहेत बघा, एक आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि एक भारतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर जो कायदा आहे त्याला आपण म्हणतो ट्रिप्स कायदा. तो कोणी आणलाय, जागतिक व्यापार संघटनेने, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने. काय ट्रिप्स, ट्रेड रिलेटेड ऍस्पेक्ट ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. आणि भारतातला जो कायदा आहे तो उत्पादनासाठी भौगोलिक निर्देशांक कायदा 1999. या 2 कायद्यान्वये GI टॅग दिला जातो. कोण देतं, केंद्रीय उद्योग प्रोत्साहन अंतर्गत व्यापार मंडळाचे चेन्नई स्थित भौगोलिक निर्देशांक रजिस्ट्री यांच्याकडून GI टॅग देण्यात येतो. 2004-05 साली दार्जिलिंगचा चहा ह्याला भारतात पहिलं GI टॅग भेटलं होतं आणि 2005 मध्ये सोलापुरी चादर याला महाराष्ट्रातनं पहिलं GI टॅग भेटलं होतं. मग आता आपण 2023 ची लिस्ट बघू. लेटेस्ट हे बघा, हे आमच्या क्लास मार्फत एक इन्फोग्राफिक्स बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये लेटेस्ट GI टॅग जे भेटलेत त्यांना आपण एका मॅप मार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग महाराष्ट्रात कुठले कुठले भेटलेत, अल्फेन्झो मँगो म्हणजे हापूस आंबा, त्यानंतर व्हाईट ऑनियन पांढरा कांदा आणि घोलवड सॅफोटा. तर हे तुम्ही एकदा याचा फोटो काढून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे तुम्ही निवांत बसून वाचा, कारण की याच्यातले सगळे GI टॅग हे लेटेस्ट आहेत आणि याच्यावर प्रश्न येऊ शकतो.
तर हा आपला इकॉनॉमिक्सचा 5वा भाग येथे संपलेला आहे. आपण जवळपास सर्व इकॉनॉमिक्सचे महत्त्वाचे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. ज्या वन लाईनर गोष्टी राहिल्यात त्या वन लाईनर गोष्टी आपण नंतर सगळं जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपण पूर्ण करूयात. आता इथून पुढची जी सिरीज आहे ती पुरस्काराची असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मी वर्षभराचे आणि 1 एप्रिलपर्यंतचे जेवढे सगळे पुरस्कार आहेत ते सगळे तुम्हाला शिकवणार आहे. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. आमच्या व्हिडिओला इतर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जे स्वतः MPSC किंवा राज्यसेवा करताय. प्लस तुम्ही आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला अजून प्रोत्साहन भेटेल. धन्यवाद.